चॅप्टर आहे जो फंक्शन अँड मॉडेल्स, हा चॅप्टर आपण बघूया. म्हणजे आता आपल्याला प्रत्येक लँग्वेज मध्ये, आता तुम्ही आतापर्यंत बऱ्याच लँग्वेज C++ हा लँग्वेज शिकलाय, किंवा आता जावा शिकताय किंवा C# शिकताय, तर प्रत्येक याच्यात तुम्हाला फंक्शन्स आहेत. तो फंक्शन काय आहे, तर ही जी कन्सेप्ट आहे सेम कन्सेप्ट आहे फंक्शनची. जी कन्सेप्ट आहे, फंक्शन काय आहे, इट इज अ स्मॉल ब्लॉक ऑफ अ कोड. ओके, जसं आपण सी मध्ये फंक्शन लिहितो किंवा जावा मध्ये फंक्शन लिहिता, तसं इथं सुद्धा आपल्याला फंक्शन लिहिता येतात. सो पायथॉन मध्ये फंक्शन कशा पद्धतीने लिहायचं, फंक्शनची बेसिक कन्सेप्ट काय ती ऑलरेडी आपण डिस्कस केली किंवा ऑलरेडी आपल्याला माहित आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही प्रत्येक लँग्वेज मध्ये फंक्शन्स वापरले. ते दोन टाईपचे फंक्शन असतात, युजर डिफाईन फंक्शन किंवा इनबिल्ट फंक्शन. हे सगळा पार्ट इथं कॉमन आहे. तरी पण आपण थोडा ओव्हरव्ह्यू घेऊया त्याचा. पण इथं फंक्शन्स पायथॉन मध्ये कसे लिहिले जातात, कारण तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये गेला तर फंक्शन लिहायचा सिंटॅक्स कसा असतो, तर जनरली आपल्याला माहित आहे सी मध्ये किंवा C++ मध्ये किंवा जावा मध्ये आपण फंक्शन कसं लिहितो, तर पहिल्यांदा रिटर्न टाईप असतो, त्यानंतर नेम ऑफ द फंक्शन असतं, त्यानंतर लिस्ट ऑफ पॅरामीटर्स असतात, नंतर कर्ल ब्रेस असतो आणि त्यामध्ये कोड लिहिलेला असतो. तर जनरली हा सिंटॅक्स आपल्याला माहित आहे की ह्या प्रत्येक पार्ट मध्ये फंक्शन मध्ये लिहिला जातो. आता इथं पायथॉन मध्ये कशा पद्धतीने फंक्शन लिहायचे, कुठल्या टाईपचे फंक्शन्स आहेत, हे आपण इथं बघणार आहे. सो पायथॉन फंक्शन्स अँड मॉडेल्स हा आपला चॅप्टर आहे. तर ह्या चॅप्टरची आपण सुरुवात करूया. सो व्हॉट इज द फंक्शन्स, त्याचं इंट्रोडक्शन पार्ट. आता काही ओव्हरव्ह्यू, आपण फंक्शन म्हणजे काय काय हे आपण जस्ट ओव्हरव्ह्यू घ्या. सो इफ यू हॅव टू परफॉर्म बिगर टास्क, mainly if you have to perform bigger tasks, then it is available to divide it into smaller, more manageable tasks. समजा आपण एखादा प्रोग्राम लिहायला लागलो आणि जो प्रोग्राम अतिशय मोठा आहे, मग मोठा प्रोग्राम असेल तर लिहायला किंवा त्याचा अंडरस्टँड व्हायला किंवा त्याची एरर काढायला हा अतिशय प्रॉब्लेम येतो. कारण तो सगळा कोड आपल्याला बघत जावं लागतं, कुठे एरर आली, काय आली, कशामुळे आली हे चेक करावं लागतं. मग ह्याच्याऐवजी जर आपण एखादा मोठा प्रोग्राम छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड केला, तर आपल्याला स्पेसिफिकली मॅनेज करता येतो कोड, आपल्याला स्पेसिफिकली आयडेंटिफाय करता येते की एरर कुठं आहे किंवा कोड कशासाठी लिहिलेला आहे. तर जे फंक्शनचं मेन यूज आहे ते इथं आहे. सो इफ यू हॅव टू परफॉर्म बिगर टास्क, देन इट इज ऍडवायजेबल टू डिवाइड इंटू द स्मॉलर मॅनेजेबल कोड. म्हणजे एखादा मोठा प्रोग्राम आपल्याला स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड करायचा असेल किंवा एखादा पार्ट आपल्याला रिपीटेडली यूज करायचा असेल, तर आपण प्रत्येक ठिकाणी तो लिहित बसण्यापेक्षा वी नीड टू राईट अ सेपरेट कोड. That is called as a function. The unit of program which can called on the basis of or on its basis take some input, process it and generate some output, and that is referred as a function. The function म्हणजे काय तर इथे दिले बघा, it is a unit of program, it is a list of or it is a collection of statements which can called on its basis. आता फंक्शन आपण लिहितो, फंक्शन लिहिताना आपण फंक्शन म्हणजेच काय असतं की स्मॉल पार्ट ऑफ द प्रोग्राम किंवा इट इज कलेक्शन ऑफ अ स्टेटमेंट. वेगवेगळे स्टेटमेंट आपण एकत्र करतो किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट म्हणू आपण, तर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असतं. आणि हे आपण कधी तर आपल्याला ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आपण कॉल करतो. सो कॉल्ड ऑन इट्स बेसिस. इट कॅन टेक सम इनपुट, मग आपण त्याला काही पॅरामीटर पास करतो, जे इनपुट पास करतो. इट कॅन सम इनपुट, इट कॅन प्रोसेस इट, त्यामुळे त्यात काही जे ऑपरेशन असेल, जे कोड लिहिला असेल तो रन होतो अँड जनरेट सम आउटपुट, रिटर्न काहीतरी समथिंग करतं, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ फंक्शन. त्याला फंक्शन आपण म्हणतो. सो फंक्शनची डेफिनेशन लक्षात घ्या. द युनिट ऑफ प्रोग्राम विच कॅन कॉल ऑन इट्स बेसिस, टेक सम इनपुट, प्रोसेस इट अँड प्रोड्यूस सम आउटपुट, अँड दिस इज कॉल्ड ॲज अ फंक्शन. आता हे सगळे कन्सेप्ट हे तुम्हाला ऑलरेडी झालेले आहेत, माग तुम्हाला प्रत्येक लँग्वेज मध्ये आपण शिकलोय. दिस कन्सेप्ट इज अ soul of any procedural programming like C++, Java, C#, whatever may be. म्हणजे आताच्या मॉडर्न प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रत्येक लँग्वेज मध्ये आपण ह्या पार्ट शिकतोय. फंक्शन्स काय आहेत. ओके, सो वी ऑलरेडी नो अबाउट द फंक्शन. अ फंक्शन इज अ ब्लॉक of organized reusable code that is used to perform single related action which can run when it is called. So this is another alternative way to define the function. So function is a block of code, block of reusable code which can perform a different operation or which can perform operation on the basis of when you it call. Okay,
म्हणजे कॉल केल्यानंतर तो फंक्शनचा कोड रन होतो. सो दॅट इज बेसिकली फंक्शन. सो फंक्शन प्रोव्हाइड्स बेटर मॉड्युलरिटी for your application and high degree of code reusing. This is main purpose of function. फंक्शन का वापरायचे तर प्रत्येक लँग्वेज मध्ये तुम्ही सी मध्ये असेल, सी प्लस मध्ये, जावा मध्ये असेल, सी शार्प मध्ये असेल तर तुम्हाला फंक्शन वापरावं लागतात. आणि फंक्शनचा मेन पर्पज काय, इट कॅन अचीव्ह द मॉड्युलरिटी. म्हणजे तुमचा प्रोग्राम वेगवेगळ्या मॉडेलमध्ये डिफाईन केला जातो, वेगवेगळ्या मॉडेलमध्ये डिवाइड केला जातो. सो दॅट इज मेन यूज. आणि अजून दुसरा महत्वाचा यूज काय, रियुजेबिलिटी. रियूज म्हणजे प्रत्येक वेळेस ते फंक्शन प्रत्येक वेळेस रियूज करता येतं. म्हणजे समजा आपण एक एक्झाम्पल घ्यायचं, समजा आपण प्राईम नंबरचा कोड घेतला आणि आपल्याला एखाद्या प्रोग्राम मध्ये 4 ठिकाणी प्राईम नंबर चेक करायचा असेल तर तो प्रोग्राम मध्ये 4 ठिकाणी तो सेम कोड रिपीट करण्यापेक्षा एकदाच तो कोड लिहिला आणि ज्या ठिकाणी पाहिजे तिथं तुम्ही कॉल केला तर चालू शकतं. म्हणजे रियुजेबिलिटी होतं. आणि रियुजेबिलिटी झाल्यामुळं आणि फंक्शनमुळे अनेक ऍडव्हान्टेज आपल्याला मिळतात. एक तर हा आपल्याला मेन ऍडव्हान्टेज दाखवलाय, इट हॅज मॉड्युलरिटी आणि कोड रियुजेबिलिटी. हे दोन महत्वाचे यूज तर आहेतच. अपार्ट फ्रॉम दॅट ह्याच्या व्यतिरिक्त काय यूज तर जो तुमचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम कमी लेंथचा होतो. म्हणजे प्रोग्रामची साईज कमी होते. म्हणजे एखाद्या प्रोग्राम मध्ये प्राईमचा 4 ठिकाणी कोड लिहिण्याऐवजी एकदाच लिहिला म्हणजे आपोआप तुमचा 3दा कोड लिहायचा वाचला. बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या प्रोग्रामची साईज कमी होते, डेव्हलपमेंट टाइम कमी होतो आणि साईज कमी झाल्यामुळे एक्झिक्युशन टाइम कमी होतो. एक्झिक्युशन टाइम कमी झाल्यामुळे तुमचं स्टोरेज टाइम कमी होतो, रिट्रायव्हिंग टाइम फास्ट होतो. म्हणजे प्रोसेस तुमचं एक्झिक्युशन फास्ट होतं. सो ऑल दीज आर अचीव्ह ड्यू टू द फंक्शन. फंक्शनमुळे हे आपल्याला सगळे ऍडव्हान्टेज मिळतात. म्हणजे पहिला मॉड्युलरिटी मिळते, कोड रियुजेबिलिटी मिळते, त्यानंतर तुमचं प्रोग्रामची साईज कमी होते, त्यानंतर तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन फास्ट होतं, त्यानंतर डेव्हलपमेंट टाइम कमी होतो. म्हणजे डेव्हलपमेंट तुम्ही फास्ट करू शकता. स्टोरेज टाइम कमी, स्टोरेज स्पेस कमी लागते, स्टोरेज टाइम कमी लागतो, स्टोरेज अँड रिट्राईव्ह टाइम कमी लागतो. तर हे जे मेन ऍडव्हान्टेज आहे हे कशामुळे आपल्याला अचीव्ह होतात तर फंक्शनमुळे. सो दिस इज मेन पर्पज ऑफ द फंक्शन. नाउ यू कॅन पास द डेटा, generally it is known as a parameter to the function and you can return the result from the function. हे फंक्शन मध्ये महत्वाचं काय तर तुम्ही फंक्शनला डेटा पास करू शकता आणि तिथून रिटर्न करू शकता. सो एव्हरी फंक्शन रिटर्न समथिंग, हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे तुम्ही जर फंक्शन लिहिलं तर वाईड असेल तर रिटर्न होणार नाही, पण बाकीचं इंट हे लिहिलं तर फंक्शन मधनं काहीतरी व्हॅल्यू रिटर्न होते. हा सगळा पार्ट आपण मागच्या ह्याच्यात किंवा तुम्ही मागं शिकलेला आहे सगळीकडे. सो दिस आर द व्हॉट इज द फंक्शन. ओके, नाउ फीचर्स ऑफ द फंक्शन. फंक्शनचे काही फीचर्स आहेत. सो मॉड्युलर प्रोग्रामिंग. सो मॉड्युलर प्रोग्रामिंग म्हणजे काय, प्रोग्राम इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट इन सच अ वे दॅट डिफरंट पार्ट्स परफॉर्म सम स्पेसिफिक टास्क अँड देन ईच पार्ट इज कॉल्ड ऍज पर द रिक्वायरमेंट. मॉड्यूल केलं म्हणजे डिवाइड केला प्रोग्राम. प्रोग्राम डिवाइड केला म्हणजे आपण काय करतो की मोठा प्रोग्राम वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करतो आणि ते प्रत्येक पार्ट वेगवेगळे ऍक्शन करत असतो, वेगवेगळे पार्ट करत असतो किंवा वेगवेगळे ऍक्शन टास्क करत असतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे त्या ठिकाणी आपण कॉल करू शकतो. सो दॅट इज मॉड्युलर प्रोग्रामिंग. सो प्रोग्राम इज डिवाइड इंटू स्मॉल पार्ट. वेगवेगळ्या स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड करतो. ईच पार्ट परफॉर्म डिफरंट टास्क. प्रत्येक पार्ट मध्ये वेगवेगळे टास्क. म्हणजे आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असं वेगवेगळे फंक्शन लिहितो. मग ऍडिशनचं फंक्शन काय करतं, ऍडिशन करतं. मल्टिप्लिकेशनचं फंक्शन मल्टिप्लिकेशन. प्रत्येक मॉडेल किंवा प्रत्येक पार्ट वेगवेगळे ऑपरेशन डिझाईन करते, वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करतं. सो दॅट इज स्पेसिफिक टास्क. देन ईच पार्ट कॉल ऍज पर द रिक्वायरमेंट. जसं गरज पडेल तसं आपण ते पार्ट कॉल करतो. देन रियुजेबिलिटी. अ फंक्शन कॅन बी कॉल्ड मेनी टाइम्स. एकदा फंक्शन लिहिलं की तुम्ही ते कितीही वेळा कॉल करू शकता, कितीही ठिकाणी कॉल करू शकता. सो दॅट इज रियुजेबिलिटी. म्हणजे एक एकदा लिहिलंय की त्याचा यूज आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पार्टसाठी, वेगवेगळ्या पर्पजसाठी करू शकतो. म्हणजे आपल्याला प्राईम नंबरचा प्रोग्राम चेक करायचा आहे तर प्रत्येक ठिकाणी तो प्रोग्राम लिहिण्याची गरज नाही, एकदा लिहिला की तो कॉल करू शकतो. दॅट इज फंक्शन कॅन बी कॉल्ड मेनी टाइम्स. अनेक वेळा आपण कॉल करू शकतो. देन मॅनेजेबिलिटी. डिवायडिंग द बिगर टास्क इंटू द स्मॉलर फंक्शन मेक्स द प्रोग्राम मॅनेजेबल. म्हणजे मोठा प्रोग्राम स्मॉल पार्ट मध्ये डिवाइड केल्यामुळे आपल्याला काय होतं की प्रोग्राम मॅनेज करता येतो. म्हणजे आपल्याला इझिली तो प्रोग्राम डिबग करता येतो. म्हणजे त्यात काही एरर आहे का नाही चेक करता येतं.
त्याचं वर्किंग इफिशियंटली होतं. सो दॅट आर द डिफरंट ऍडव्हान्टेज विच कॅन बी यूज युजिंग द फंक्शन. फंक्शनचा वापर करून आपल्याला हे सगळे ऍडव्हान्टेज यूज, म्हणजे मॉड्युलर प्रोग्रामिंग आपल्याला अचीव होतं, रियुजेबिलिटी आपल्याला वापरता येते आणि मॅनेजेबिलिटी आपल्याला करता, म्हणजे प्रोग्राम इझिली मॅनेज करता येतो. सो दीज आर दी सम ऑफ द इम्पॉर्टंट फीचर्स. नाउ when we can write the function, so functions are always of two types. One is a inbuilt function, another one is user defined function. म्हणजे पायथॉन मध्ये सुद्धा असे फंक्शन आहेत की जे इनबिल्ट फंक्शन आहे. जसं आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं की कालच्या लेक्चर मध्ये सेट फंक्शन आहे, फ्रोझन सेट फंक्शन होतं, किंवा क्लिअर फंक्शन होतं, किंवा रिमूव्ह फंक्शन होतं, किंवा डिस्कार्ड फंक्शन होतं, किंवा ऍड फंक्शन होतं, अपडेट फंक्शन होतं. तर ही फंक्शन्स काही प्री डिफाईन आहे, इनबिल्ट फंक्शन आहे, किंवा बेसिकली प्रिंट फंक्शन. हे प्रिंट फंक्शन पण प्री डिफाईन आहे. म्हणजे ऑलरेडी जे फंक्शन्स लँग्वेज मध्ये असतात त्याला इनबिल्ट फंक्शन किंवा प्री डिफाईन्ड फंक्शन म्हणलं जातं, की जे ऑलरेडी डिफाईन केलेले असतात सिस्टीम मध्ये, ऑलरेडी डिफाईन केले असतात प्रोग्राम मध्ये, त्या लँग्वेज मध्ये. तर असे जे फंक्शन्स असतात त्याला काय म्हणलं जातं, तर प्री डिफाईन्ड फंक्शन म्हणलं जातं. आणि युजर डिफाईन फंक्शन म्हणजे युजर लिहिलं जातो, युजर स्वतः ते फंक्शन लिहितो, असे जे फंक्शन्स असतात त्याला काय म्हणलं जातं, युजर डिफाईन फंक्शन. तुम्ही सी मध्ये शिकलाय, ओके, हॅलो, सी मध्ये तुम्ही वेगवेगळे फंक्शन्स वापरला, तर प्रिंट एफ फंक्शन असेल, स्कॅन एफ फंक्शन असेल, तर हे फंक्शन्स कसे आहेत, प्री डिफाईन फंक्शन आहे. आणि महत्वाचं लक्षात घ्या, बरेच जण ह्या गोष्टीत चुकतात. मेन हे फंक्शन आहे, बरेच जण काय म्हणतात प्री डिफाईन्ड फंक्शन आहे, पण मेन हे प्री डिफाईन्ड फंक्शन नाही. लक्षात घ्या, सी मध्ये असेल, सी प्लस प्लस मध्ये असेल, जावा मध्ये असेल, सी शार्प मध्ये असेल, मेन हे प्री डिफाईन्ड फंक्शन नाही. मेन हे युजर डिफाईन्ड फंक्शन आहे. बरेच जण ह्या गोष्टी चुकतात. सो मेन, बऱ्याच तुम्हाला वायवाला विचारलं जाईल की मेन हे फंक्शन, किंवा तुम्हाला कुठं इंटरव्ह्यूला विचारलं जाईल मेन हे फंक्शन युजर डिफाईन आहे का प्री डिफाईन आहे, तर मेन हे फंक्शन युजर डिफाईन आहे. प्री डिफाईन असतं तर त्यातला कोड ऑलरेडी असता, आपण मेन मध्ये आपण कोड लिहित असतो, त्यामुळं हा मेन हे काय युजर डिफाईन फंक्शन आहे, हे लक्षात घ्या. ओके, तर आता आपण बघणार आहे की हाऊ टू यूज द युजर डिफाईन फंक्शन इन पायथॉन. पायथॉन मध्ये युजर डिफाईन, आता प्री डिफाईन फंक्शन तर आपण बरेच बघितलेले आहेत, प्रत्येक लिस्टला बघितले, टपलला बघितले, डिक्शनरी मध्ये बघितले, सेट मध्ये बघितले, प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळे युजर डिफाईन फंक्शन प्री डिफाईन फंक्शन बघितलेत. पण आता महत्वाचा पार्ट, आपण कसे फंक्शन लिहायचे पायथॉन मध्ये, तर तो पार्ट म्हणजेच युजर डिफाईन्ड फंक्शन. तर ते कशा पद्धतीने लिहायचे आपण इथं बघणार आहे. सो ऍज यू ऑलरेडी नो, पायथॉन यूज मेनी बिल्ट इन फंक्शन लाईक प्रिंट, डेल, क्लिअर, रिमूव्ह, अनेक फंक्शन्स आपण बघितले. बट यू कॅन ऑल्सो क्रिएट युअर ओन फंक्शन. तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा फंक्शन क्रिएट करू शकता. अँड दीज फंक्शन्स आर नोन ॲज युजर डिफाईन्ड फंक्शन. These functions are called as a user defined function. User defined म्हणजे काय? So you can create your own function. Such functions is called as a user defined function. So you can define function to provide required functionality. आपल्याला जी फंक्शनॅलिटी पाहिजे त्यासाठी आपण फंक्शन लिहितो, किंवा आपल्याला प्रोग्राम मध्ये रियुजेबिलिटी किंवा जे ऍडव्हान्टेज आहे मॅनेजेबिलिटी किंवा मॉड्युलॅरिटी आपल्याला अचीव करायची असेल तर आपण user defined function लिहितो. Okay, so user defined function. So how to define, there are some rules or how can create. जसं तुम्ही सी मध्ये, सी प्लस मध्ये प्रत्येक ठिकाणी शिकला आपण की युजर डिफाईन फंक्शन कसं लिहायचं, तसं इथं सुद्धा काही नियम आहेत की फंक्शन कशा पद्धतीने लिहायचं. ओके, जनरली बघा की आपल्याला माहित आहे, आपण आता जनरली सी चा विचार करू तर सी मध्ये कसं असतंय, एक रिटर्न टाइप असतो, म्हणजे इंट असेल, वाईड असेल. ओके, दे नेम ऑफ द फंक्शन, फॉर एक्झाम्पल आपण इथं ऍड घेतलं, नेम ऑफ द फंक्शन ऍड घेतलं, त्यानंतर लिस्ट ऑफ पॅरामीटर. सो पहिला पॅरामीटर इंट ए कॉमा इंट बी, आणि मग नंतर इथं कोड लिहितो आणि काहीतरी रिटर्न करतो. ओके, तर ह्या पद्धतीने आपण फंक्शन लिहितो सी मध्ये. सी प्लस प्लस मध्ये काय असेल, म्हणजे हा पहिला असतो रिटर्न टाइप, इंटीजर, वाईड, जे काय असेल ते. त्यानंतर ऍड हे काय आहे, तर इट इज नथिंग बट नेम ऑफ द फंक्शन, फंक्शनचं नाव. आणि इथं कंसात आपण लिस्ट ऑफ पॅरामीटर लिहितो, नंतर कर्ल ब्रेस लिहितो आणि कर्ल ब्रेस मध्ये कोड लिहितो आणि एक रिटर्न स्टेटमेंट असतं.
म्हणजे एव्हरी फंक्शन मस्ट ॲज समथिंग रिटर्न, रिटर्न मधनं काहीतरी एकच व्हॅल्यू रिटर्न होते. तर हा पार्ट आपण माग बघितलेला सी मध्ये, सी प्लस मध्ये. तसे जसे नियम आहेत, म्हणजे इथं कसं रिटर्न टाईप पाहिजे, नेम ऑफ द फंक्शन पाहिजे, पॅरामीटर्स पाहिजे, त्यानंतर रिटर्न स्टेटमेंट पाहिजे, हे असे जे नियम आहेत तशा पद्धतीनं पायथॉन मध्ये सुद्धा कशा पद्धतीनं आपल्याला युजर डिफाईन फंक्शन लिहिता येतात ते आपण बघूया. हिअर आर सम रूल्स टू डिफाईन द फंक्शन. इथं काही रूल्स आपण दिलेत, काय फंक्शन कसे लिहायचे. सो फंक्शन ब्लॉक बिगिन्स विथ द कीवर्ड डेफ. सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेफ ह्या कीवर्ड न फंक्शन, युजर डिफाईन फंक्शन सुरू होतं. ओके, युजर डिफाईन फंक्शन. तुम्हाला जर जावा स्क्रिप्ट झाला असेल तर जावा स्क्रिप्ट मध्ये फंक्शन कसं लिहितात, फंक्शन ह्या कीवर्ड न लिहिलं जातं. किंवा म्हणजे अशा प्रत्येक लँग्वेज मध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. तसं इथं पायथॉन मध्ये फंक्शन लिहिताना काय लिहिलं तर डेफ हा कीवर्ड लिहितो. सो DEF लिहिलं की इट मीन्स दॅट पायथॉन कंपायलर समजून जातो की इथं हे फंक्शन आहे. फॉलोड बाय द नेम ऑफ द फंक्शन अँड द लिस्ट ऑफ देन पॅरांथेसिस. म्हणजे कशा पद्धतीनं, तो डेफ, दिस इज अ कीवर्ड, देन नेम ऑफ द फंक्शन. फॉर एक्झाम्पल आपण करू ऍड आणि कंस. सो कंसामध्ये जर पॅरामीटर असतील तर पॅरामीटर, नसतील तर नाही. आता इथं पॅरामीटरला डेटा टाईपचा संबंध आहे का, नाही. इथं समजा मी काय केलं, A,B असं लिहिलं तर बाय डिफॉल्ट जे ए ला व्हॅल्यू पास करेल तेच घेणार आहे. आणि मग ब्लॉक आहे. आता फंक्शन म्हणजे एक ब्लॉक आहे. ब्लॉक असेल तर आपल्याला काय लिहितात, कोलन लिहितात. तर ह्या पद्धतीने आपण फंक्शन लिहितो. सो दिस इज अवर डेफिनेशन. मग इथं तुमचा कोड असेल काय असेल ते. सो डेफ ऍड A,B देन कोलन. सो दिस इज एक्झाम्पल. म्हणजे फंक्शन लिहिताना इट इज बिगिन विथ डेफ कीवर्ड. डेफ कीवर्ड न फंक्शन लिहिलं जातं. फॉलोड बाय द नेम ऑफ द फंक्शन. फंक्शनचं नाव लिहिलं जातं. नाव लिहिताना पण लक्षात घ्या, इट इज सम रूल. नाव लिहिताना सुद्धा काय रूल आहेत, इट इज व्हॅलिड आयडेंटिफायर पाहिजे. व्हॅलिड आयडेंटिफायर पाहिजे. म्हणजे जे आयडेंटिफायरचे रूल आपण मागे शिकलो किंवा तुम्ही प्रत्येक वेळी शिकता तर ते असणार आहे. आणि कंसात काय आहे, पॅरांथेसिस मध्ये तुम्ही पॅरामीटर पास करू शकता. जर पॅरामीटर नसतील किंवा कुठलेही पॅरामीटर नसतील तर तुम्ही एम्प्टी पॅरांथेसिस लिहू शकता. सो पॅरांथेसिस. सो डेफ followed by the name of the function and then parenthesis. Then any input parameter or argument should be placed within these parentheses. जर पॅरामीटर असतील तर लिहा, नसेल so you can write empty. So you can also define parameter inside the parenthesis. Parenthesis मध्ये आपण parameter define करू. The first statement of function can be optional statement. The document string of the function, that is doc string. म्हणजे याच्यामध्ये डॉक स्ट्रिंग पण आपल्याला वापरता येतो. म्हणजे डॉक स्ट्रिंग म्हणजेच काय, आपण मागे बघितलंय, तीन कोलन देऊन तुम्ही जे स्टेटमेंट लिहिता आणि परत 3 कोलन पूर्ण करता. सो दिस इज अ डॉक स्ट्रिंग. हे जर फंक्शन मध्ये लिहिलं तर ही फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये ऑटोमॅटिक इट इज लाईक अ कमेंट. कमेंटच्या लाईक काम करतं. म्हणजे तुम्ही फंक्शनचं कशासाठी लिहिलंय, काय लिहिलंय हे काम करतं. आणि ह्याचा यूज कशासाठी वापरला जातो तर पुढे आपण जर हेल्प करायची म्हणलं तर त्यामुळे उपयोगी येते ह्याचा. द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ फंक्शन कॅन बी ऑप्शनल स्टेटमेंट, दॅट इज डॉक स्ट्रिंग. डॉक स्ट्रिंग हे ऑप्शनल आहे, लिहिलं चालतंय नाही. म्हणजे थोडक्यात आपण कमेंट दिली तर चालते, नाही दिली तर चालते, पण दिलेली कधीही चांगली. ओके. जनरली ज्यावेळेस तुम्ही पुढे कंपनीत हे काम करत असाल त्यावेळेस तुम्हाला जो कोड तुम्ही लिहिता त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट देणं गरजेचं असतं. म्हणजे हा स्टेटमेंट किंवा हा कोड कशासाठी लिहिलाय हे समजण्यासाठी तुम्हाला कमेंट द्यावं लागतात. आणि त्या प्रत्येक कमेंटसाठी तुम्हाला तिथं महत्व आहे. त्यामुळं कमेंट देणं हे गरजेचं आहे किंवा हे एक गुड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस म्हणलं जातं. ओके. सो द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ द फंक्शन इज ऑप्शनल, दॅट इज डॉक स्ट्रिंग. देन द कोड ब्लॉक विदिन एव्हरी फंक्शन स्टार्ट विथ द कोलन. बघा इथं कोलन न स्टार्ट झाला आणि देन इंडेंट अँड इट इज इंडेंटेड. द रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट कसं असतं, रिटर्न अँड व्हॉट एव्हर द एक्सप्रेशन. जे रिटर्न ए, रिटर्न बी, रिटर्न सम, रिटर्न व्हॉट एव्हर मे बी. सो return statement will be write as this return expression exit a function optionally passing back to the expression to caller. म्हणजे रिटर्न केलं की इथून जी व्हॅल्यू आहे ती रिटर्न ज्या ठिकाणाहून कॉल आलाय त्या ठिकाणी जातं. रिटर्न स्टेटमेंट विथ नो आर्ग्युमेंट इज द सेम ॲज रिटर्न नन. म्हणजे रिटर्न मध्ये एक्सप्रेशन न लिहिता लिहिलं तर त्याचा अर्थ काय, रिटर्न नन, म्हणजे काहीच रिटर्न नाही. तर हे जे नियम आहेत हे नियम लक्षात घ्या. नियम, महत्वाचा नियम काय,
तर फंक्शन स्टार्ट विथ डेफ कीवर्ड. फंक्शन स्टार्ट कशाने झाला? डेफ कीवर्ड न झाला. देन नेम ऑफ द फंक्शन, फंक्शनचं नाव आणि पॅरांथेसिस कोलन आणि मग पुढे कोड. सो दिस इज अ this is nothing but rule of the function. Function चे हे काही रूल आहे. Okay, now next part. See here, how to write the function, how to syntax. Example that will be shown here. The syntax of function is as, इथं बघा syntax दिलेला आहे. Syntax मध्ये बघा काय आहे? Def. This is a keyword. Def हा keyword आहे. हे by default def न function define केलं. Then function name, this is the name of the function, name of the function. Then parameters, इथं parameters दिलेले आहेत बघा. तुम्ही लिहिलं तर चालतंय, नसेल पॅरामीटर तर नो इन पॅरामीटर नसणार आहे. देन डॉक्स्ट्रिंग हे ऑप्शनल पार्ट आहे. ओके, ऑप्शनल पार्ट आहे, लिहिला चालतोय नाही. देन फंक्शन सूट म्हणजे काय जो फंक्शनचा जो कोड आहे तो इथं तुम्ही लिहायचा. आणि महत्वाचं लक्षात घ्या बघा, इथं स्पेस आलाय ना डेफ नंतर, इथं बघा हे स्पेस आले आहे. ओके, तर हे इंडेंट आहे. आपल्याला माहित आहे इंडेंट ब्लॉकिंग करायचं असेल तर इंडेंट ऑटोमॅटिक जनरेट होतं, तर हे इंडेंट आहे. आणि मग रिटर्न एक्सप्रेशन म्हणजे काय व्हॅल्यू रिटर्न करायचं असेल तर रिटर्न, नसेल तर नाही लिहिलं तरी पण चालू शकतं. याचा अर्थ रिटर्न नन. ओके, सो दिस इज अवर सिंटॅक्स. सिंटॅक्स लक्षात घ्या. सिंटॅक्स मध्ये महत्वाचं काय की डेफ हा कीवर्ड आहे, त्यानंतर नेम ऑफ द फंक्शन, फंक्शनचं नाव लिहा आणि पॅरामीटर. बघा तुम्ही बाकीच्या लँग्वेज पेक्षा तुम्हाला इथं फंक्शन लिहिणं अतिशय सोपं आहे. म्हणजे त्याचा रिटर्न टाईप काय नाही काय याचा काही संबंध नाहीये. आता प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही ज्यावेळेस सी मध्ये शिकला तर तुम्हाला 4 टाईपची फंक्शन शिकायला लागले. म्हणजे रिटर्न समथिंग, नो पॅरामीटर किंवा नो पॅरामीटर नो रिटर्न, देन पॅरामीटर रिटर्न नो रिटर्न, रिटर्न नो पॅरामीटर, पॅरामीटर रिटर्न, असे वेगवेगळे टाईपचे शिकला. म्हणजे वेगवेगळे टाईप. पण इथं तसं रिटर्न टाईप बघायचं आहे, पॅरामीटर बघायचे काही संबंध आहे का? नाही. इथं डेटा टाईपचा संबंध येत नाही, कारण हे ऑटोमॅटिकली डेटा टाईप असाइन करून घेत आहे. त्यामुळे रिटर्न टाईप इंटिजर लिहा, स्ट्रिंग लिहा, कॅरेक्टर लिहा, फ्लोट घ्या, काही गरज आहे का? नाहीये. त्यामुळं डायरेक्ट तुम्ही डेफ, देन फंक्शन नेम आणि लिस्ट ऑफ पॅरामीटर. पॅरामीटर पण लिहिताना तुम्हाला काही डायरेक्ट इंट ए इंट बी असं लिहायची गरज आहे का? नाही. फक्त ए कॉमा बी लिहिलं की संपला. ह्याचा अर्थ काय? दिस फंक्शन हॅज 2 पॅरामीटर. ह्या फंक्शनला फक्त 2 पॅरामीटर आहे. म्हणजे तुम्ही जेवढे व्हेरिएबल लिहिता ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी असं लिहिलं तर 4 पॅरामीटर झाले. म्हणजे जेवढे काय असेल त्याचं डेटा टाईपचा काही संबंध नाही. तर हे महत्वाचा पार्ट आहे. तर फंक्शन लिहिताना डेफ, name of the function, parameter, write the code and return something. By default, parameter has positional behavior and you need to inform them in the same order they are defined. त्यानंतर जनरली आपल्याला माहित आहे की पॅरामीटर जे असतील त्या सिक्वेन्सने तुम्हाला पास करावं लागते. जे पहिला ए असेल दुसरा बी असेल तर पहिला ए ला पास करावं लागेल व्हॅल्यू, दुसऱ्याला बी ला व्हॅल्यू पास करावं लागेल. पोझिशन असते. ओके, सो एक्झाम्पल आपण इथं बघूया. आता इथं मी बघा डेफ कीवर्डने एक प्रोडक्ट लिहिलं, डेफ. देन प्रॉडक्ट, प्रॉडक्ट नावाचा मी एक फंक्शन लिहिलं. नंबर 1 कॉमा नंबर 2, नंबर 1 आणि नंबर 2 हे 2 पॅरामीटर घेतले. आता ह्याच्यात बघा की तुम्ही आतापर्यंत जे फंक्शन लिहिलं, आता सी मध्ये लिहिलं असतं तर कसं येणार बघा. सी मध्ये लिहिलं असतं तर इथं समजा वाईड असतं. ओके, आपण रिटर्न केलं नाही म्हणजे वाईड असणार आहे. वाईड, त्यानंतर प्रॉडक्ट काय जे असेल इथं इंट ए कॉमा इंट बी. ओके, असं लिहावं लागलं असतं. म्हणजे इथं तुम्हाला हे रिटर्न टाईप लिहा, इथं इंट डेटा टाईप लिहा, इथं लिहावं लागलं असतं. इथं गरज आहे का? नाहीये. तुम्ही डायरेक्ट डेफ, नेम ऑफ द फंक्शन, num1 num2 म्हणजे हे 2 पॅरामीटर आहे. देन PROD, प्रॉडक्ट इज इक्वल टू नंबर 1 इंटू नंबर 2, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं आणि आपण डायरेक्ट प्रिंट केलं. प्रिंट द प्रॉडक्ट ऑफ नंबर इज इक्वल टू प्रॉड, म्हणजे हे प्रॉडक्ट प्रिंट केलं. सो दिस इज सिम्पल. अशा पद्धतीने आपण फंक्शन लिहू शकतो. हे फंक्शन लिहायचं एकदम सिम्पल आहे. पायथॉन मध्ये फंक्शन कसं लिहिलं जातं तर ह्या पद्धतीने. सो डेफ, देन प्रॉडक्ट, नंबर 1 कॉमा नंबर 2, प्रॉड इक्वल टू नंबर 1 इंटू नंबर 2, देन प्रॉडक्ट, प्रिंट प्रॉडक्ट. त्या पद्धतीने. किंवा रिटर्न करायचं असेल तर मग इथं तुम्हाला प्रिंटच्या ऐवजी रिटर्न प्रॉड असं लिहिलं असतं तर हे प्रॉडक्ट रिटर्न झालं असतं. तर ह्या पद्धतीने म्हणजे फंक्शन लिहिताना बघा तुम्हाला पहिला महत्वाची गोष्ट काय, दिस डेफिनेशन मध्ये
तर डेफ कीवर्डनं तुम्ही फंक्शन लिहू शकता. देन प्रॉड म्हणजे फंक्शन नेम असेल, पॅरामीटर असेल, जो कोड असेल तो लिहा. तर ह्या पद्धतीने फंक्शन लिहिलं. आता हे फंक्शन लिहिल्यानंतर पुढे काय, तर फंक्शन ऑटोमॅटिक कॉल होत नाही. सो यू नीड टू कॉल इट. तुम्हाला प्रत्येक कुठलंही फंक्शन असेल तर ऑटोमॅटिक कॉल होत नाही एक्सेप्ट मेन फंक्शन. मेन सोडून बाकीचे म्हणजे सी मध्ये किंवा कुठल्याही बाकीच्या लँग्वेजमध्ये मेन फंक्शन सोडलं तर बाकीचे कुठलीही फंक्शन ऑटोमॅटिक कॉल होत. तुम्हाला कॉल द्यावा लागतो. मेन फंक्शनला ऑटोमॅटिक कॉल बसतो. कारण का, तर ते सिस्टीम मध्ये डिझाईन केलेलं आहे की मेन फंक्शनला सिस्टीमनं कॉल दिलेला असतो. त्यामुळं इथं प्रत्येक वेळेस तुम्हाला फंक्शन लिहिलं की तो फंक्शन ऑटोमॅटिक एक्झिक्यूट होत नाही, तर त्या फंक्शनला कॉल द्यावा लागतो. मग हे फंक्शन कसं कॉल करायचं? सो द फंक्शन कॅन बी इनवोक्ड. सो फंक्शन कॅन बी इनवोक्ड कॉल्ड युजिंग दिस टाइप. नेम ऑफ द फंक्शन कॉमा पॅरामीटर्स. नेम ऑफ द फंक्शन काय, प्रॉडक्ट, आणि पॅरामीटर काय, जे काय असते. मी समजा म्हणजे इथं num1 num2 च्या ऐवजी मी 10,20 लिहिलं चालू शकतं. म्हणजे जे डायरेक्ट मी व्हॅल्यू पास केल्या. तर प्रॉडक्ट 10,20 आउटपुट येईल 200, जे काय असेल ते. तर अशा पद्धतीने आपल्याला फंक्शन्स लिहायला येतं, फंक्शनला कॉल द्यायला येईल. लक्षात आलं फंक्शनचा पार्ट. सो दिस इज अवर फंक्शन्स. ओके. देन फंक्शन पॅरामीटर्स. ओके. आता हे जे फंक्शन्स आहेत, हे फंक्शनला वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. तर वेगवेगळ्या टाईपचे पॅरामीटर्स असतात. तर कशा पद्धतीचे पॅरामीटर्स असतात तर ते इथं आपण बघणार आहे. तर ऍक्च्युली इन्फॉर्मेशन कॅन बी पास्ड टू फंक्शन इज कॉल्ड ॲज अ पॅरामीटर. त्याला आपण पॅरामीटर म्हणतो. पॅरामीटर आर स्पेसिफाईड आफ्टर द नेम ऑफ द फंक्शन विदिन द पॅरांथेसिस. पॅरामीटर कधी असतात, तर फंक्शन नेम नंतर आपण जे पास करतो व्हॅल्यू, दॅट आर कॉल्ड ॲज अ parenthesis, that is called as a parameter. Parameter are specified after the function name. Function name नंतर parenthesis मध्ये जे पास करतो त्याला पॅरामीटर म्हणतात. यू कॅन ऍड मेनी पॅरामीटर्स ऍज यू वॉन्ट. तुम्हाला जेवढे पॅरामीटर तुम्ही पास करायचे तेवढे करू शकता. फक्त महत्वाचं काय, दे आर सेपरेटेड बाय द कॉमा. कॉमानं सेपरेट केले पाहिजे. म्हणजे ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी असं तुम्ही किती पण पॅरामीटर पास करू शकता. जेवढे तुमच्या सिस्टीमला किंवा जेवढे तुम्हाला प्रोग्रामला लागणार आहेत तेवढे पॅरामीटर तुम्ही पास करू शकता. यू कॅन ऍड ऍज मेनी ऍज पॅरामीटर यू वॉन्ट, just separated by the comma. All parameter, that is argument in a Python language passed by the default reference. Python मध्ये जसं तुम्ही पॅरामीटर पासिंग टेक्निक शिकलाय सी मध्ये, सी प्लस मध्ये, पास बाय व्हॅल्यू, पास बाय रेफरन्स, पास बाय पॉइंटर, असे वेगवेगळे प्रत्येक लँग्वेजमध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. पण इथं बाय डिफॉल्ट काय आहे की पास बाय रेफरन्स असतो. म्हणजे त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा रेफरन्स पास केला जातो. इट मीन्स you change what the parameter refers to within the function, change also reflect back in a calling function. म्हणजे तुम्ही रेफरन्स पाठवल्यामुळे तुमच्या व्हॅल्यू मध्ये चेंज झालं की ऑटोमॅटिक त्या फंक्शन मध्ये सुद्धा, फंक्शनच्या व्हॅल्यू मध्ये सुद्धा चेंज होणार आहे. जनरली बघा पास बाय व्हॅल्यू असेल तर तसा चेंज होत नसतो. पास बाय रेफरन्स किंवा पास बाय पॉइंटर असेल तर तशा पद्धतीने चेंज होत असतो. इथं बाय डिफॉल्ट पास बाय रेफरन्स. इन पायथॉन unlike C, while defining the function, the type of argument are not specified. बघा इथं आर्ग्युमेंटचा टाइप स्पेसिफाय करायची गरज आहे का, नाही. मग अशा आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं प्रॉडक्ट num1, num2. num1 हा इंटिजर आहे का, स्ट्रिंग आहे का, पॅरामीटर फ्लोट आहे का, डबल आहे का, डेट आहे का, काय बघितलं का, नाहीये. म्हणजे तिथं बाय डिफॉल्ट जो तुम्ही व्हॅल्यू पास कराल ती ऑटोमॅटिक ते घेतं. ओके. सो सेम थिंग अनलाइक सी, parameter doesn't require to specify the argument type. This has the advantage of giving different types of argument in a same function. Okay, हे महत्वाचा पॉइंट आहे. बघा समजा मी तुम्हाला सांगितलं राईट अ प्रोग्राम सी मध्ये किंवा सी प्लस प्लस, आपण सी प्लस प्लस ची भाषा करू कारण जावा मध्ये म्हणू. तर समजा तुम्हाला मी सांगितलं राईट अ प्रोग्राम टू ऍड 2 नंबर्स. ओके, ऍड 2 नंबर्स. मी एवढाच प्रोग्राम म्हणजे ऍडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम सांगितला. पण तुम्ही काय फंक्शन लिहिणार की रिटर्न टाइप समजा इंट ऍड आणि इंट ए कॉमा इंट बी अशा पद्धतीने लिहिणार. म्हणजे पॅरामीटर काय इंटिजर झाले. पण मला समजा फ्लोट व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा प्रोग्राम वर्क होईल का, नाही होणार. कारण त्याचा पॅरामीटर फ्लोट आहे आणि तुम्ही फंक्शनला लिहिलाय पॅरामीटर इंट लिहिलाय. मग तुम्हाला काय करावं लागेल, अजून एक फंक्शन लिहावं लागेल ऍडिशन फ्लोट साठी. ओके, मग आता इंटिजर झालं, फ्लोट झालं. समजा मी मिक्स दिला, एक इंटिजर घेतला आणि एक फ्लोट घेतला,
तर वर्क होईल का? नाही होणार. मग त्यासाठी तुम्हाला परत काय करावं लागेल? एक इंटिजर घ्यावा लागेल, एक फ्लोट घ्यावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीने अनेक फंक्शन लिहावं लागतील. ओके. मग ह्याला पर्याय काय? तर ह्याला पर्याय एक दुसरा आहे की फंक्शन ओव्हरलोडिंग जे तुम्ही शिकला. फंक्शन ओव्हरलोडिंगची जी कन्सेप्ट आहे की सेम नेम पर डिफरंट पॅरामीटर, तर ते वापरून तुम्हाला फंक्शन लिहावं लागते. पण हे मल्टिपल फंक्शन्स लिहावं लागतील. फक्त मला म्हणायचं काय की बाकीच्या लँग्वेजमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला स्पेसिफाय करायला तर डिफरंट डेटा टाईप स्पेसिफाय करावा लागतो. तसं इथं पायथॉन मध्ये नाही केल्यामुळं, पायथॉन डेटा टाईप स्पेसिफाय केलं नसल्यामुळे गरजच नाही फंक्शन वेगवेगळी लिहायची. एकच फंक्शन लिहा. मग तुम्ही त्याला इंटिजर पॅरामीटर पास करा, फ्लोट पॅरामीटर पास करा, मिक्स पॅरामीटर पास करा, नो प्रॉब्लेम. ते एकच फंक्शन सगळं वर्क करेल. तर हा महत्वाचा ऍडव्हान्टेज पायथॉन मध्ये आहे. म्हणजे बाकीच्या लँग्वेज तुम्हाला वेगवेगळे फंक्शन लिहावं लागतील. म्हणजे इंटिजरसाठी ऍडचं फंक्शन, फ्लोटसाठी ऍडचं फंक्शन, मिक्स्ड टाईपसाठी ऍडचं फंक्शन, म्हणजे असे 3 फंक्शन लिहावं लागतील. पण इथं गरज नाहीये. इथं तुम्ही एकच फंक्शन लिहा आणि तुम्ही कसले पण पॅरामीटर पास करा. इंटिजर पास करा, फ्लोट पास करा किंवा मिक्स्ड पास करा, ते ऑटोमॅटिक वर्क करतं. तर हे महत्वाचं ऍडव्हान्टेज आहे. सो दिस हॅज ऍडव्हान्टेज ऑफ गिव्हिंग डिफरंट टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट इन अ सेम फंक्शन. So these are the information related with the parameters. Okay. Now what are the function arguments? Function arguments काय आहेत? तर हे हा जो पार्ट आहे की देर आर 4 arguments: required argument, keyword argument, default argument and variable length argument. तर हे 4 पद्धतीचे पॅरामीटर इथं पास केले जातात. रिक्वायर्ड आर्ग्युमेंट काय, डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय, कीवर्ड आर्ग्युमेंट काय किंवा व्हेरिएबल लेंथ. व्हेरिएबल लेंथ मध्ये पण नॉन कीवर्ड बेस आणि कीवर्ड बेस आहेत. तर हा जो